नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर दामेदर यूट्यूब चॅनलला. आणि या बागेबद्दल तुम्हाला आता मी थोडक्यात माहिती देतो. ही 8 वर्षाची बाग आहे. 200 झाडाची लागवड आहे. यांच्याचकडे एक 10 ते 12 वर्षाची बाग आहे. तिथे 400 झाडांची लागवड आहे. आणि एक याच्या बाजूला लहान झाडं आहे, ते 4 वर्षाची बाग आहे, ते 600 झाडं आहे. त्याच्यामध्ये 3-4 वेळा गेलेले आहे. म्हणजे जवळपास 400 झाडं मोठे आहे आणि 200 झाडं लहान आहे. तर इथे बघा माल कसा लागला आहे, किती ओव्हरलोड माल लागला आहे. ह्या ओव्हरलोड माल लागल्यामुळं इथे पाल्याची संख्या थोडी कमी झालेली. ते स्वाभाविक आहे, पाल्याची संख्या कमी होणं. त्याच्यानंतर अतिथंडी, हे सगळे कारणे त्याच्यामध्ये आहेच. आणि साईज कमी राहण्याचं कारण म्हणजे की ओव्हरलोड माल, ह्याला कितीही खाद्य दिलं तरीही एवढी साईज जे म्हणजे एवढा जो माल लागलेला आहे, एवढा माल पोसवणं झाडाला शक्य होत नाही. तरी पण त्यांनी इथे 2 नंबरमध्ये 3 नंबर साईज केलेलीच आहे. काही झाडांमध्ये 1 नंबर साईजसुद्धा आहे. तर आता ह्याचे 1200 झाडं आहे. यांचे जवळपास 600, 400, 1000 आणि 1200 असे 1200 झाडं. यावर्षी लवकर पाऊस पडला, काही 3 टप्प्यात बाग आहे, त्याच्यामुळं काही भागांना ताण बसला, काहीला नाही बसला, कमी बसला. ह्या सगळ्या गोष्टी बघता इथे 500 झाडांना आपण बांबू बांधलेले आहे आणि 500 ते 800 झाडांना इथे माल आपल्याला दिसतोय. तर हा बाग इथे आपण उक्ता विकलेला आहे, हुंड्यामध्ये दिलेला आहे. कारण किलोवर काही जजमेंट लागत नव्हतं या बागेचं. त्यामुळं आपण उक्ता 27 लाख रुपयाला आपण उक्ता विकलेला आहे. जे 500 झाडं आपण बांधले होते त्या बागेचाच हिशोब करून. आणि जे नाही बांधले अशा झाडांना किरकोळ माल आहे, त्याला पण आहे पण त्याला एकदम किरकोळ आहे. तर 27,500,000 झाडे, याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर वाईट आपल्याला उत्पन्न मिळालेलं नाही. इथला खर्च 3 ते 4 लाख टोटल खर्च झालेला असणार आहे. पुढच्या आपण व्हिडिओमध्ये त्याची संपूर्ण माहिती देऊच की किती खर्च झालेला आहे. पण 3 ते 4 लाख रुपये 100% झालेला असणार आहे. आणि 3-4 लाख उत्पन्न खर्च करून जे आपल्याला इथे 27 लाखाचं उत्पन्न मिळालं आहे, त्याच्यातून वजाबाकी केली आपण की एक समजा 23 लाख 22 लाख रुपये आपल्याला निव्वळ प्रॉफिट मिळालं आहे. किती एकरमध्ये ते महत्त्वाचं आहे. इथं त्यांचं एकर गेलेलं आहे, जवळपास एकरी 250 झाडं बसलेले आहे. आणि 6 एकरच्या आसपास त्यांचं रान इथे गेलेलं आहे. 5 ते 6 एकर. आणि 5 एकर भागीला जर आपण आजच्या डेटला केलं 25, तर 5 लाख रुपये एकरी इथे त्यांना नफा मिळालेला आहे फक्त. आणि आंबेबहार जो होता तो विकला वेगळाच. आणि हे जर झाडं संपूर्ण फुटले असते तर तुम्ही इथे मार्केट रेटनुसार कॅल्क्युलेशन करू शकता की कितीचं उत्पन्न होऊ शकते. आता हा बाग आहे 4 वर्षाचा. हे जे झाडं आहे ते तुम्हाला बघायला मिळते 4 वर्षाचे. तर इथे आपण 2 वेळा बेसल डोस टाकत असतो. एक आता फेब्रुवारीमध्ये टाकणार आणि एक ऑगस्ट महिन्यामध्ये. हे 2दा बेसल डोस टाकून आपण याचं संगोपन करतो. त्यानंतर कीड व्यवस्थापन जे आहे ते वेळच्या वेळी, कोळी असो, थ्रिप्स असो, कुठलीही जी किडी आहे ती बघून आपण तिथे स्प्रे घेतो. बघून म्हणजे ऑब्झर्वेशन करून की जर ती किडी असेल तरच आपल्याला तो स्प्रे घ्यायचा आहे, अन्यथा स्प्रे घ्यायचा नाही. कारण आता मला बरेचसे विदर्भातील शेतकरी विचारतात की कोळीचं औषध टाकू का, कोळीचं औषध घेऊ का, म्हणजे मायटीसाईड घेऊ का, मायटीसाईड घेऊ का. माईट्स आहे की नाही ते तर बघावं लागेल ना. माईट्स जर नसेलच तर माईट्सचं औषध काम करणार आहे का. एक बघा साईज कशी झाली, 1 नंबर. आणि तुटत पण नाही. तर स्प्रे जे आहे ते घेताना आपल्याला लक्षात आलं पाहिजे की जर किडी असेल तरच स्प्रे घ्यायचा, जर किडी नसेल तर स्प्रे घेऊन पैसे वाया घालू नका. आणि शेतीचं नियोजन करताना, संत्रा बागेचं किंवा कुठल्याही पिकाचं नियोजन करताना योग्य माहिती ठेवा, योग्य सल्ला घ्या, तरच तुम्हाला प्रॉफिट होईल. चला, धन्यवाद.